नमस्कार, मी प्रज्ञा करजवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. सिद्धिविनायका चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा जाहीर लिलाव होणार आहे. तर सोमवार म्हणजेच आज या कालावधीत मंदिराच्या आतील परिसरात आयोजित करण्यात आलेला आहे. लिलावासाठी उपलब्ध असलेले अलंकार लिलावा दिवशी मंदिराच्या आवारात प्रदर्शनार्थ ठेवण्यात आलेले आहेत. सदर प्रक्रिया पूर्णपणे शासन नियमाप्रमाणे होईल. लिलावासंबंधीचे सर्व अधिकार न्यासाने राखून ठेवलेले आहेत. श्री सिद्धिविनायकाच्या सर्व भक्तांनी या लिलावात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे न्यास व्यवस्थापन समितीने आवाहन केलंय. भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरात आदरांजली वाहण्यात येते. अटल बिहारी वाजपेयी यांची आज 99वी जयंती आहे. तर देशभरातील भाजपा मुख्यालयात श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढील वर्षी 2024 मध्ये त्यांच्या जन्मशताब्दीपूर्वी हे वर्ष खूप खास आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सदैव अटल स्मारकावर जाऊन वाजपेयींना अभिवादन केलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही वाजपेयींना आदरांजली वाहिली आहे. फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याने फुगा खरेदी करण्यासाठी गेलेल्या 4 वर्षाच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर दोघी जखमी झालेत. जखमींना तात्काळ मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात 9 मोठे तर 18 मध्यम आणि 42 लघु सिंचन प्रकल्प आहेत. यापैकी जिल्ह्यातील काही जलाशय आणि तलाव परिसरात दरवर्षी हिवाळ्याला सुरुवात होताच विदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होते. विशेषतः युरोपियन देश तसेच मंगोलिया, सायबेरिया परिसरातून विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात दाखल होतात. जिल्ह्यातील तलाव आणि पक्ष्यांचे आवडते खाद्य येथे उपलब्ध असल्याने मोठ्या संख्येने विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. सध्या जलाशयांवर विदेशी पाहुण्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. नाताळ उत्सव देशभरात उत्साहात साजरा होतोय आणि या पार्श्वभूमीवर खामगावमध्येही ख्रिश्चन समाजाने शोभायात्रा काढली आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही शोभायात्रा काढण्यात आली. सजवलेल्या रथात येशू ख्रिस्तासह सांताक्लॉजची वेशभूषा केलेली मुलं सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत. पंढरपूरमध्ये सध्या धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. पंढरपूर रसकथा आणि शिवमहापुराण कथा अशा 2 धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांची गर्दी होते. पंढरपूर रसकथेच्या मार्गावरील भक्तिमार्ग हा आकर्षक रोषणाईने उजळून निघालाय. श्रीकृष्णाचे विविध अवतार तसेच महादेवाचे त्रिशूल आणि डमरू सहित असणारी रोषणाईतील प्रतिकृती भाविकांचं लक्ष वेधून घेते. मानवजातीसह सर्व जीवसृष्टीच्या कल्याणासाठी आणि जगात शांतता नांदावी यासह तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि बौद्ध पंचमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील आंबे टाकळी येथे 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये 48 उपासकांनी श्रामणेर पदाची दीक्षा घेतली आहे. दररोज सकाळी गावातून भिक्खू संघाकडून रॅली काढण्यात येते. 21 डिसेंबर पासून सुरू झालेल्या या शिबिराचा 30 डिसेंबर रोजी महाप्रसादाने समारोप होणार आहे. वसई तालुक्यातील नंदाखालच्या होली स्पिरिट चर्चमध्ये येशू जन्माच्या आधी कॅरल सिंगिंग करत मिसा विधी करण्यात आला. त्यानंतर धर्मगुरूंनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यासाठी प्लास्टिक बंदी, फटाके बंदी, रेन हार्वेस्टिंग, प्रदूषण रोखण्यासाठी दर रविवारी पायी चालत यावे असेही ते म्हणाले. ख्रिसमसच्या निमित्ताने वसईतील रस्ते, झाडे, घरे रोषणाईने बहरली आहेत. केंद्र सरकारने वारंवार हस्तक्षेप करत कांद्याचे भाव आरोप करत शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शेलू गावातील शेतकऱ्यांनी ज्यांनी केली शेतमालाची निर्यात बंदी त्यांनाच मतदान बंदी, जय जवान जय किसान ज्यांनी केली वारंवार शेतमालाची निर्यात बंदी त्यांना नकोच सत्तेची संधी अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत.
कळंबणी बुद्रुक कामठे विभाग दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी मंगळवार 26 डिसेंबर रोजी 12:40 पासून ते 3:10 पर्यंत 2.5 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे कोईम्बतूर जबलपूर विशेष गाडी आणि सावंतवाडी रोड दिवा एक्सप्रेस या 2 रेल्वे गाड्यांच्या सेवेवर परिणाम होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील पोर्तुगीजकालीन सर्वात जुन्या चर्चमध्ये ख्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्त जन्मदिवस नाताळ हा सण उत्साहात साजरा होतो. यावेळी आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. नवी मुंबईतील वाशी येथे मीनाताई ठाकरे उद्यानात मनपातर्फे उभारण्यात आलेल्या टॉय ट्रेनचे उद्घाटन मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते झालंय. 3 वर्षांपासून तांत्रिक बिघाडामुळे ही टॉय ट्रेन बंद होती. दुरुस्तीनंतर अखेर बच्चे कंपनीसाठी ही टॉय ट्रेन सुरू करण्यात आली आणि या टॉय ट्रेनमध्ये बसण्यासाठी मोठी गर्दी होतीये. सलग सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी देशभरातील पर्यटक कोकणातील समुद्रकिनारे, गडकिल्ले, मंदिरांना भेट देत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील अरबी समुद्रात गेली 350 वर्षे डौलाने उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाल्याने मालवण जेटी येथे पर्यटकांची गर्दी झाली आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर राज्यातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवराजेश्वर मंदिर आहे. हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करताना पाहायला मिळत आहे. नाताळ निमित्ताने स्टोन आर्ट कलाकार सुमन दाभोलकर यांनी नाताळच्या शुभेच्छा देणारे स्टोन आर्ट साकारले आहे. नदीतील दगडांवर कोणताही संस्कार न करता केवळ रंगांची उधळण करत स्टोन आर्ट कलाकार सुमन दाभोलकर स्टोन आर्ट करतात.